गुड मॉर्निंग गाइस. साईमय सकाळ. उठलोय आता. आता फ्रेश वगैरे होतो. 8 वाजलेत. एकदम भारी झोप लागली काल. फ्रेश वगैरे होतो. मंदिरात जायचं आपल्याला कैची धामला. तर डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊन भेटूया, नाश्ता वगैरे करूया. चलो. गुड मॉर्निंग पब्लिक. तर आता उठलोय. आता लगेच फ्रेश वगैरे होतो, नाश्ता वगैरे करतो. आता आपल्याला मंदिरात जायचं. फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून बस येतील आपल्या. ते कैशीधाम करून एक मंदिर आहे, तिकडे मंदिरात जायचं. तर चला डायरेक्ट फ्रेश होऊन भेटू नाश्ता करताना. ऊन लागतं खूप बेकार. रात्री एकदम भारी झोप लागली. टेम्परेचर डायरेक्ट डाऊन होऊन जातं रात्री संध्याकाळचं इथं. चलो. तर गुड मॉर्निंग. तर आता फायनली रेडी वगैरे झालोय. रेडी झालो आता जातोय नाश्ता करायला. मग नंतर आता निघायचं आपल्याला मंदिराकडे. मंदिराला जायचं आहे. कैचीधाम करून मंदिर आहे. तर चला डायरेक्ट मंदिरात भेटू. मधले सीन घेऊ. चलो बाय. लेट्स गो. लय बेकार लागते रे. हा होय. फायनली आम्ही निघालोय मंदिरासाठी. तर गाईस फायनली आता मी नाश्ता वगैरे करून निघालोय मंदिरासाठी. बसचा वेट करतोय. चष्मा कसा दिसतोय सांगा एकदा. तर गाईस ते बघा तिकडे खाली मंदिर आहे कैचीधाम. आता इथे ट्रॅफिक लागली आहे. वो नीचेवाला मंदिर आहे ना. हे बघा इकडे मंदिर आहे. फुल ट्रॅफिक एकदम कच करून. आपल्याला तिकडे खाली जायचं आहे इथे. आणि ये देखो पहाड़. तर भाई आता इथे लागलाय जाम. ही आमची बस आहे. आता आम्ही जातोय चालत. 2 किलोमीटर आहे काहीतरी मंदिर इकडनं. अरे मंदिर को तो जा रही भैया. अरे मंदिर जा रही. जाम लागलाय 2 किलोमीटर म्हणून आम्ही जातोय चालत. तर बस येतील तिकडे. एक बस पाठी एक बस पुढे. आमची बस इथे मध्ये अडकली. तर आता आम्ही जातोय चालत मंदिरात.
2 किलोमीटर चालायचे, जास्त नाही. 029 734. अच्छा हो गया, तुम लोग उतरा उधर से. तर हे बघा, हे मंदिर आहे कैचीधामचं. चला जाऊया. चप्पल कुठे काढायची? हा? अरे आत गेल्यावर भेटू. काय असेल ना पुढे तिकडे. दर्शन वगैरे केलं, प्रसाद घेतले, आता परत जातो. गर्दी नव्हती एवढी. आता परत दुपारनंतर लंच करून बोटिंग करायची आपल्याला, तेव्हा भेटूया डायरेक्ट. चलो. मंदिर है नीमगढ़ी बाबा का, यही है. पहाड़ देखो, पहाड़ कैचीधाम पहाड़ देखो, पहाड़. आता फोटो ना काढून दे. दर्शन घे, चांगलं आहे ना. बघा फटाफट दर्शन घ्या, निघायचंय. हा हा. कैचीधाम मंदिर. म्हणून म्हटलं हिला बोलो. समोर छोटीशी नदी आहे. कॉल करत राहिली कुठे गेलं की. बस ऊपर ये ना. पोलीसला. बस बस ऊपर ही है. आता तर नाही म्हणा. हा मग चालेल, घेऊन जाऊ दे. तर आता फायनली आलोय परत हॉटेलला. आता फ्रेश वगैरे होतो, जेवून वगैरे नंतर बोटिंग करायची आपल्याला इथे समोरच. तर तेव्हा भेटू डायरेक्ट बोटिंग करताना. चलो. तर गाईज आता फायनली आलोय जेवायला. जेवण दाखवतो, दुपारचा माहोल आपला. लंचला आईस्क्रीमच ठेवतो आपण. कोण? लंचला मोस्टली आईस्क्रीमच ठेवतो. पोरं गरमी असते ना, खातात. या आईस्क्रीम खायला एकदम चिल वातावरणामध्ये. जेवण वगैरे झालं, आता आईस्क्रीम खातोय. आता जायचं आपल्याला बोटिंगसाठी निघायचं आहे. तर चला डायरेक्ट बोटिंग करताना भेटू. काय व्ह्यू आहे बघा. आज संध्याकाळी डीजे नाईट आहे. तर डीजे नाईट पण मचवू थोडीशी. मचवू म्हणजे मचवू. चला आईस्क्रीम खाऊन घेऊ. तर पब्लिक आता चाललोय बोटिंगसाठी. जेवण वगैरे झालं. 2 आईस्क्रीम खाल्ले आज. तर
तिकडे खूप थंडी असणार आहे जिथे आम्ही चाललो आहे आता बोटिंगला, तर म्हणून आधीच जॅकेट वगैरे घातले. तर चला डायरेक्ट इकडनं 7-8 किलोमीटर आहे ते जिकडे बोटिंगला आम्ही जाणार आहे. इकडे समोर ना जायचं आहे, इथे जे समोर तलाव आहे भीमताल, तिथे उद्या बोटिंग करायची आपल्याला नाश्ता केल्यावर. तर आज तिकडे जायचे 7-8 किलोमीटर दूर आहे, तिकडे बोटिंग करायचे. तर डायरेक्ट बोटिंग करताना भेटू. चलो लेट्स गो. हे गाईज आता आम्ही निघालोय बोटिंगसाठी. लुक बघा आजचा. मी पाटी हॉटेल आहे आपलं. हे बघ इथे बघ डबल कॅमेरे. तर आता इथे आलो पॅराग्लायडिंग बोटिंगसाठी. तर आता आम्ही करतोय कायाकिंग. जॅकेट वगैरे घातले आणि मॅमची अर्धी सीन झालाय जरा. तुम्ही एकदम मला ड्रेस पण भिजेलच वाटतं. तुम्ही हा लेवलला असणार, तुम्ही पाण्याच्या लेवलला असणार. कितना नीचे कितना ये अरे बहुत गिरा है. 400 किलोमीटर. तुम्हाला वाचवायला टेन्शन नाही. शूज खा ना. ये अंकित को फोन कर दो. तर इथे आता चालू आहे फिटिंग. हो ना, आता मी करते कायाकिंग. जॅकेट वगैरे घातलंय आता. तर जातो. बाय. संभाल लोगे ना? आप चलाओगे ना ज्यादा? हाँ मैं चलाऊँ. चलाऊंगे वो भी चलेगा, दोनों चला सकते हैं. हाँ चला हो गया, काय विषय होतो. मतलब आप बैठे भी रहोगे, पीछे वाले के पास कंट्रोल रहता है, कहने का मतलब ये. हाँ ओके आइए. ये इधर पहुंचो बीचो नहीं, सीधा बैठना है तो, नहीं तो जाओ घर पे. ये अभी होगा मैम, अभी पानी आएगा इसमें हल्का. इधर पैर करके बैठना पैर है? इधर. हाँ पक्का. मॅम घाबरून गेली आहे. आपला पण फर्स्ट टाइम आहे, पण आपला काय आपल्याला काही भीती वाटत नाही. ए भाई भाई क्या कर रे. बैठो. हाँ बैठो. तर आता मॅम बसली आहे. अरे स्टेबल राहा ना. हे वरती येते ना. तर मॅम अर्धा अरे तुम्ही बसलं तर काय नाही होणार एकत्र. 150 किलो वजन बसल्यावर पाण्यात जाणार नाही कधी. नाही बस बस चलो, बस. फक्त let's पेडल go. मारायचा. जास्त दूर जाण्यात मजा नाही. राईट मार. मार राईट. लेफ्ट मार. गोल गोल काय फिरते. राईट लेफ्ट मार. लेफ्ट. पाण्याला का पाण्याला. फिर एकदा गोल फिर लेफ्ट मार. लेफ्ट. मारू ना. हा. इसमें पायाला आकडी आली भाई. पायाला आकडी आली गाईच. हाके भाई हाके भाई. फर्स्ट टाइम करतोय पण औ पायाला आकडी आली मॅम. फिरतच नाही ते. हा आता फिरवलं. आता राईट मार. राईट. राईट. अरे तू लेफ्ट सांग म्हणजे राईट मार. इथे लेफ्ट मार. आता लेफ्ट मार. गाईस थोडं समजून घ्या. इथे फोन आहे ना मी असा ठेवलाय. मला माहिती नाही मी दिसतोय की नाही दिसतोय. फोनला हा फोनचा काही सीन मला माहिती नाही. कारण वाकडं तिकडं हो राय गाईज. वाकड्या तिकड्या हो राय. थोडं समजून घ्या. आमची ड्रायव्हर एकतर शिकली नाही म्हणून हे बघ पॅन्डल बघ कशी मारते. आई शपथ बाई. इथं मुंबईला पोचू चर्चगेट डायरेक्ट. हो ना, आता मी एकदम मधोमध आलोय तलावाच्या आणि मॅम अर्धवट झाली आहे. मी जेवढं आणलं इकडनं तिकडनं जिथून स्टार्ट केलं ना तिकडनं मध्येपर्यंत मी आणलं. इथे बोटिंग करून करून हाताचा भाई फुगा झाले हाताचा. आणि पाणी एवढं चिल्ड आहे ना, थंड आहे ना. तर बघ नुसतं पाण्यात हात टाकले बघ डायरेक्ट बर्फ. पॅन्ट पूर्ण भिजून गेली. जायचं कसं तिथे रवीना. उधर जाने का कैसा. तो भी देखो इधर हम दोनों बोटिंग कर रहे सुकून में. हम दोनों बोटिंग कर रहे. काय विषय नाही. एकदम निवांत चिल्ड मध्ये.
भाई डरने का नहीं, डर गया वो क्या मर गया. ही मॅम नुसती इकडे तिकडे फिरते, फक्त बोट गोल फिरते, पुढे नाही जात ना मागे जाते. रवीना मॅम तुम्हाला बोलतोय. अरे तुला नाही. हे घे राईट घे, हे लेफ्ट घे रवीना. अरे लेफ्ट घे. आमचे नवीन आहेत ना. ये चालव व्हिडिओ काढते. हे चालू आहे. हे तू इकडे हा इथे राईट मार, लेफ्ट मार. नको हिनी मला हे जंगलात आणून पोचवली आहे आणि हे अंकल आले आम्हाला घ्यायला. हाँ बैग तो करो भाई, तुम लोग सब फुकट भाई. हिनी ना डायरेक्ट जंगलात आणले. इथे दुसऱ्या बोटीला ठोकून टाकले. हो कुठे कचरपेटीमध्ये आणले गाईज. देखो ये सही पकड़ा है मैंने. सही पकड़ा है. मारो यही अगर लेफ्ट वाला चला. इसको कुछ नहीं आता. उधर तक मैंने हेल्प की है, मैंने अकेली ने चलाया है. पीछे को बैक कर रहे हो, पीछे ये देखो ना सही कर रही हूँ. आगे के लिए. गाईज ये आगे के लिए. झाला अर्धा तास इथं पाण्यात मी फिरवत होतो. हे अडकवून टाकले हिनी. पोछा दो मेरे. चलो डायरेक्ट आता बघू दुसरं काय असं दुसरं करू. ऐसा हात पूर्ण जाम झाले. चलो तर काहीच आता परत आम्ही हॉटेलवर आले. आता बेकार थंडी वाजते आणि तर डायरेक्ट डीजे नाईटला भेटू. चलो संध्याकाळचा माहोल बघा इकडचा हॉटेलचा. चल या कॉफी प्यायला. बोल. कॉफी पीते. थँक्यू. अजून पाहिजे शुगर बोल ना. हा आता झालं. पाहिजे की नाही थंड थंडीत ना. आता झालं बोटिंग करून. थंडी वाजायला लागली आता. थोडं घेतलं म्हणलं फुल पाहिजे. काहीच तर आता जातो डीजे नाईटला. थोडंसं मचवू नाचू वगैरे तिकडे. मग नंतर जेवूया आणि मग डायरेक्ट सीधा टांगापलटी झोपून जाऊया. उद्या सकाळी निघायचे म्हणजे सकाळी नाश्ता करून परत एकदा इथे समोर भीमताल तलाव आहे तिकडे बोटिंग करायचे. तिकडनं नंतर झाल्यानंतर लंच वगैरे करून आपल्याला उद्या जायचं आहे हरिद्वारसाठी. तर बघूया काय काय होतं, काय विषय होतो. चला डायरेक्ट नाचताना भेटू, डायरेक्ट धिंगाणा. अरे मेरी जान, ना गोरों की ना कालों की. अरे मेरी जान, ना गोरों की ना कालों की. तुम्हारी पिंकी है सिर्फ पैर चाटने वालों की. बजाओ. तर आज जेवायला कोणत्या मुलांबरोबर गेली होती? तीच ते लफडं. त्यांना पैसे देऊन टाकतो. काय नाही. तर गाईज आता फायनली जेवण वगैरे झालं आहे. स्वीट वगैरे खाल्लं, धिंगाणा करून टाकला एकदम डीजे नाईटला. तर आता डायरेक्ट उद्या भेटूया. झोपतो आता, बॉडी वगैरे पेन व्हायला लागली आहे थोडीशी. झोपतो. उद्या सगळे आपल्याला 8ला नाश्ता करायचा आहे, मग निघायचं आहे नैनितालसाठी. थोडीशी उद्या शॉपिंग वगैरे होईल. तर डायरेक्ट भेटूया उद्या. ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट करायला विसरू नका. चलो गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम पब्लिक.